हा सर्वांना माझा आवाज येत असेल. आज आपण ध्येय अकॅडमी महाराष्ट्र संचलित आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अंतर्गत उद्बोधन वर्ग क्रमांक 4 या उपक्रमांतर्गत आजचा विषय आहे संगणक साक्षरता काळाची गरज. महत्वाचा टॉपिक घेऊन आज आयाम विनर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसमोर येत आहे. या स्पर्धा परीक्षेचा उद्देश स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करणं किंबहुना मुलांमध्ये तेवढ्या ताकदीचा कॉन्फिडन्स डेव्हलप करणं हे आहेच आहे तर 100% आहे, नो डाऊट. पण त्या उचित ध्येयापर्यंत जाण्यासाठी मुलांना तेवढ्या ताकदीचं आहार देणं गरजेचं आहे आणि तो आहार सकस असणं गरजेचं आहे. म्हणून आपण वेगवेगळे विषय हाताळतो, जसे की संस्कृती आणि सुसंगत बरोबर आणि सुसंवादातून अभ्यासाचे संस्कार घडले पाहिजे, स्पर्धेचं महत्व कळालं पाहिजे आणि आरोग्यही तेवढंच ताकदीनं जपलं पाहिजे. याकरता आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आलेलो आहे. आज आपण संस्थेचं ब्रीथच एवढं ताकदीचं आहे, टायटल ज्याचं क्लिअर आहे ना, तो स्वयंप्रेरणेनं देशासाठी राष्ट्रासाठी रात्रंदिवस काम करत असतो. ध्येय अकॅडमीचं टायटलच एवढं ब्रीथ एवढं क्लिअर आहे की एकच ध्येय विद्यार्थी विकास. आमचा महाराष्ट्रातला विद्यार्थी घडला पाहिजे, टिकला पाहिजे, शिकला पाहिजे, तर नुसतं नॉर्मल नाही शिकला पाहिजे. जगाचं ज्ञान एवढ्याशा टेक्नॉलॉजीमुळे एवढ्याशा टॅब मध्ये आलेलं आहे, कॉम्पिटिशनचा भडका विश्वभर पसरलेला आहे आणि अशा या विश्वाच्या जाळ्यामध्ये आमच्या अशा विश्वाच्या आगीमध्ये उष्णतेच्या लहटीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी तेवढी तड धरली पाहिजे. आणि त्याला सामोरं जाताना सिस्टीम पण तेवढ्या ताकदीनं काम करत आहे. तिचं विजनही क्लिअर आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र शैक्षणिक देशात पहिला आला पाहिजे. UPSC नव्हे तर देश पातळीवर कोणतीही परीक्षा असो, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आमचं 50% यश पाहिजे, 10-20% नाही. थोड्या सदन महाराष्ट्रामध्ये सर्व सुविधा असताना, ध्येय अकॅडमी सारखा विजनरी प्लांट असताना, आयाम विनर सारखी स्पर्धा परीक्षा असताना, तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी ही स्पर्धा परीक्षा आहे. तर आमचा महाराष्ट्र तेवढ्या ताकदीने वर गेला पाहिजे असं विजन राखणारी सिस्टीम आपल्या हातात आहे. यश आमच्या हातातच आहे. म्हणून तर म्हटलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण त्याच्यासाठी तेवढा ग्रेट प्लॅटफॉर्म बनवून देणे गरजेचं आहे. असा महाराष्ट्राचा प्लॅटफॉर्म, तिथं महाराष्ट्राच्या ध्येय लपलेली अकॅडमी म्हणजे ध्येय अकॅडमी हा लोकप्रियतेनं पब्लिक झालेली अकॅडमी आज आपल्या समोर घेऊन येत आहे. विद्यार्थ्यांसाठी संगणक साक्षरता ही काळाची गरज. सर्वांना या विशेष प्रोग्राम मध्ये सर्वांना वेलकम टू ध्येय प्रकाशन. सर्वांना या सिस्टीम मध्ये सर्वांना स्वागत आहे, वेलकम आहे. आपण पुढे जाऊया. संगणक ही साक्षरता ही काळाची गरज आहे. आमच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, त्याबरोबर पाणी, हवा, उष्णता या जशा वाढत गेल्या, जसं ज्ञानाची व्याप्ती होत गेली, ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या गेल्या आणि आम्हाला कुठंतरी आकलन होऊ लागलं आणि त्याचं उपयोजन होऊ लागलं, त्यावेळेस लक्षात आलं की अन्न, वस्त्र, निवारा व्यतिरिक्त पण गरजा आमच्या आहेत. तेव्हा आम्हाला हवेचं महत्व कळालं, तेव्हा आम्ही झाडं लावून लागलो. ज्यावेळेस लहान बाळाला उष्णता लहानपणी थोड्या तरी उन्हाच्या कवळ्या उन्हात नेऊ लागलो, कारण अनेक आजार त्यापासून होत नाहीत भविष्यात. म्हणजे अशा कितीतरी कल्पना आम्ही अन्न, वस्त्र, निवारा व्यतिरिक्त गरजा पाहिल्या
आणि त्या गरजेनं पुढं शिक्षण ही गरज आहे, पण नॉर्मल शिक्षणाची नाही आहे. मी आताच सांगितलं, या टेक्नॉलॉजीनं, या तंत्रज्ञानानं जग कुठं पोहोचलंय आणि कुणाच्या एवढ्या टॅब मध्ये तर आम्हाला ही संगणक साक्षरता ही काळाची गरज आहे आणि शिक्षणातील एक मूलभूत गरज बनलेली आहे. साक्षरता म्हणजे वाचता लिहिता आलं म्हणजे साक्षरता नाहीये. ज्याला त्याच्यामध्ये संगणक चालवता येतो, स्वतःच्या गरजेपुरता तरी चालवतो, तो साक्षर म्हणता येईल. नाहीतर नुसतं शिक्षण घेतलेला पण निरक्षर होऊ शकतो. आतापर्यंत कसं आहे, जो शिकला नाही, ज्याला वाचता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, त्याला आपण म्हणायचो निरक्षर आहे. शासन तर कोणीच निरक्षर राहिला नाही पाहिजे, यासाठी उल्हास ऍप मधून आज राज्यस्तरावर आदरणीय संचालक साहेबांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून दारोदारी शिक्षणाची गंगा गेली पाहिजे, निरक्षर राहिलं नाही पाहिजे म्हणून आज प्रयत्न चालू आहे. आणि आपण तर शिकतोय, नुसतं शिकून चालणार नाही, तर त्यामध्ये संगणक पण साक्षर झालं पाहिजे आणि त्याचं पण शिक्षण आलं पाहिजे. आजच्या काळात संगणक साक्षरता ही केवळ कौशल्य नाहीये, ती गरज बनली आणि मूलभूत गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात जावा, शैक्षणिक क्षेत्रात जावा, व्यावसायिक क्षेत्रात जावा, सामाजिक क्षेत्रात जावा, संगणकाचा हा वापर अविभाज्य घटक बनलेला आहे. उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्व डिजिटल बनलेलं आहे. तंत्रज्ञानाने सर्व जाळा पसरलेला आहे आणि सर्व मार्केटवर, सर्व भागावर, सर्व सुविधावर, सर्व असणाऱ्या फॅसिलिटीवर संगणकाचा कब्जा बनला आहे. मग ते बँकिंग क्षेत्र असू द्या, अवकाशातलं क्षेत्र असू द्या, सुरक्षित क्षेत्र असू द्या, किंवा दैनंदिन जीवनामधल्या सर्व गोष्टी असू द्या, संगणक ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणून आज आपण त्या दृष्टीनं तुमच्यावर तो फोकस करतोय की आपल्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना आणि स्वतःलाही तिथं जागृत होऊन संगणकाचं ज्ञान घेणं किती गरजेचं आहे ते क्लिअर करतोय. संगणक साक्षरता म्हणजे नेमकं काय काय ज्ञान घ्यायचे आपल्याला? असं काही वेगळं विविध असं ज्ञान घ्यायचं नाहीये. आपल्या गरजेपुरतं मूलभूत ज्ञान आहे. संगणकाचं मूलभूत कार्य आहे, जसं की ते चालू करणे, बंद करणे, त्याच फाईल अपलोड करणे, प्रोग्राम वापरणे, वेगवेगळ्या डिझाईन करणे, आपली इन्फॉर्मेशन भरणे, सेव्ह ठेवणे ड्राईव्हला. अशा एक आमचा मोबाईल बी संगणक आहे, निश्चितपणे छानपैकी मोबाईल वापरतात. पण त्याच्यात मी डेस्कटॉप मोड करून मोबाईल कसं वापरता येईल, अनेक फंक्शनचा कसं वापर करता येईल हे शिकलं पाहिजे. इंटरनेट वापर, इंटरनेट उदयास आल्यापासून वेब ब्राउजिंग आहे, ईमेल करणं आहे, ऑनलाईन शोधणं आहे, सोशल मीडिया आहे, ऑनलाईन खरेदी आहे, हे सर्व काय हे गरजेचे आहेत ना. प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये जाईल, वेळेची बचत केली पाहिजे, स्मार्ट काम करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी संगणक आणि इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे. आपण जर ते वापरच केला नाही, तिकडे लक्षच दिलं नाही, आमच्या विद्यार्थ्यांना तेवढं जागृतच केलं नाही, मग आपण आपल्या विद्यार्थ्याला म्हणणार तुला हे पण येत नाही. हे जगाचं ज्ञान घेऊ द्या. आपण ज्यावेळेस लहान होतो, पालकांना शिक्षकांना मला सांगण्याची विनंती आहे, आपण जेव्हा लहान होते या सुविधा नव्हत्या, म्हणून तर आपण एक लिमिटेड ज्ञानापर्यंत पोहोचलो. पण आमच्या या विद्यार्थ्याकडे अफाट आणि अफलातून नॉलेज आहे, टॅलेंट आणि ब्रिलियंट. तुम्हालाच माहित आहे, प्रत्येकाला माहिती आहे आज लहान मुलं कुठल्या कुठे पोहोचले. आपण ज्या वयात होते आपल्याला काय येत होतं, आज मुलांना काय येतं, प्रचंड नॉलेज आहे, अफाट नॉलेज आहे. त्या नॉलेजला कौतुक द्या, शब्बासकीची थाप द्या, अजून मुलं जोशपूर्ण पुढे जातील. त्यांचा इन्सल्ट करू नका, त्यांना आगे बढो, हम तुम्हारे साथ है असं म्हणा. त्यावेळेस आमची हे लेकरं ना, महाराष्ट्रात लेकरं ना विश्वामध्ये क्रांती करतील. फक्त पालकाचे, शिक्षकाचे आणि आमच्या सर्वांची यांच्या शब्बासकीची थाप आहे. म्हणून त्यांना शिकू द्या. मोबाईल आहे ना, अर्धा तास दे ना, काय पाहतो ते पहा, त्याच्या जवळ बसा, काय फरक पडतो. मी तर नेहमी सांगतो पालकांना 30-40 मिनिटं द्या त्याच्यापाशी. चांगला वापर करण्यासाठी मोबाईल नक्कीच द्या. सॉफ्टवेअर आहे, त्यामध्ये वेगवेगळे ग्राफिक्स आहे, डिझाईन आहे, डाटाबेस आहे, प्रोग्रामिंग आहे, भाषा आहेत, शिकू द्या ना लेकरांना.
ह्या मूलभूत संगणक साक्षरता मधल्या बाबी आहेत. भविष्यामध्ये नाही तर सध्याला सुरक्षितता, समस्या निवारण असो, व्हायरस पासून बचाव असो, सामान्य समस्या सोडवणं असो, मदत मिळणं असो, कितीतरी सायबर कॅम्प मध्ये या संगणकाच्या माध्यमातून हेल्प केली जाते. आणि मुलावर उद्या भविष्यावर ते सामना करण्याची वेळ येऊ नये, त्यांना अडचणीला तोंड देण्याची वेळ नाही, त्यासाठी त्यांच्याकडं फायटर नॉलेज द्या, ते म्हणजे संगणकाचा आणि डिजिटल इंडियाचा. यातून मुलांना भरपूर शिकणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या ज्या वेळेस आज नुसतं तुम्ही इष्टीत जरी गेला तरी पैसे देण्याची ऑनलाईन स्कॅन केलं जाते. एटीएम मध्ये जाण्याची गरजच पडत नाही. बँकिंग क्षेत्र सर्व टेक्नॉलॉजीने काबीज केलं. हा डिझायनिंग मध्ये, प्रोग्रामिंग मध्ये सर्व टोटली संगणक आहे. आणि हे प्रोग्राम आमच्या विद्यार्थ्यांना भेटले तर त्यांच्या ज्ञानाची ताकद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना उच्चच्या उच्च ज्ञानापर्यंत मजल मारता येईल आणि त्याचा अभिमान आम्हाला असणार आहे. त्यासाठी त्यांच्या पाठीशी राहूया, संगणक साक्षरता आपले विद्यार्थी बनवूया. आपण पुढे जाऊया. माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार कसा झाला? इंटरनेट उदयाला आलाय. आज इंटरनेट जगाला एका जाळ्यामध्ये जोडलं आहे. माहितीचं प्रचंड प्रमाणात उपलब्ध केलंय. म्हणजे माहिती आली म्हणजे कॉम्पिटिशन वाढले की नाही? पहिल्या काळामध्ये काही विद्यार्थी शिकायचे आणि मोजक्या लेवल पर्यंत त्यांना ज्ञान भेटायचं, पण काहीला भेटत नसायचं. ज्यावेळेस स्पर्धेमध्ये आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि शिक्षण घेतलेला विद्यार्थी किंवा त्याला सुविधा भेटलेला विद्यार्थी जेव्हा एकत्र यायचे त्यावेळेस काय व्हायचं? आमच्या विद्यार्थ्यांना ज्यांना ही सुविधा भेटली नाही, ज्यांना हे ज्ञान भेटलं नाही, ते मुलं मागे राहायचे आणि मग तिथपर्यंत पोहोचायचे. त्याच परिसरातून, त्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्ही आलेलो आहोत आणि ही वेळ आमच्या विद्यार्थ्यांना काळजी करण्यापेक्षा काळजी घेऊया, ह्या वृत्तीप्रमाणे काम करूया. जग फास्ट झालंय आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना या कॉम्पिटिशन मध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करणं आणि त्यांच्या ज्ञानाला आकार देऊन उंच वाढ करण्यासाठी सपोर्ट करणं गरज आहे. म्हणून साक्षरतेची गरज आहे. ज्ञानाचा प्रसार फाट दररोज होत आहे. मोबाईल तंत्रज्ञानाचा विकास झालाय. स्मार्टफोन आले, टॅबलेट आले, वेगवेगळं टॅब आले आणि अगदी ग्रामीण भागातही ते लोन पोहोचलेले आहे. आणि हे विद्यार्थ्याच्या विकासाचं आहे, राष्ट्रहिताचं आहे आणि आमच्या महाराष्ट्र हिताचं आहे, विद्यार्थी हिताचं आहे. किंबहुना तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर आपल्या कुटुंबासाठी महत्वाचं आहे. ही मुलं चांगली शिकली, घडली, या टेक्नॉलॉजी मध्ये, डिजिटल मध्ये ते सहज फाईट करतील आणि आपल्या कुटुंबाला स्वतःच्या विकासावर पुढे नेतील आणि राष्ट्राच्या विकासात पण मिळून होतील. म्हणून संगणक साक्षरते गरज आहे. संगणक साक्षर नाही मी तो निरक्षर आहे, मी स्पष्ट करून टाकले. आजकाल लिमिटेड गोष्टी करून चालणार नाहीये. कुठली वेळ कधी येते माहित नसते, म्हणून मुलांना सर्व नॉलेज दिलं पाहिजे. मी म्हणत नाही त्यांना एटीएम द्या, मी म्हणत नाही त्यांना 18 वर्ष अगोदर ड्रायव्हिंगचं लायसन म्हणजे गाडीची एखादी चावी द्या. त्या पातळीवर ते शिकतच असतात. पण संगणक हा असं काही नाही, तो अगदी 2.5-3 वर्षापासूनही शिकू शकतो. त्याला फक्त द्या. आज कित्येक मोबाईलच्या गोष्टी मुलांना सांगायची गरजच नाहीये. त्यांच्या टॅलेंट आहे ना, नॅचरल टॅलेंट त्यांच्याकडे आता आहे. काळ बदलत चाललाय, त्या बदलत काळाला मुद्दा त्यांना पण पुढे घेऊन जाऊया. डिजिटल साक्षरता आहे. आज संगणक, इंटरनेट वापरण्याची क्षमता वाढली. शिक्षण, व्यवसाय, जीवनामध्ये प्रभाव परिणाम झाला आहे त्याचा. आणि त्या गोष्टी जर आमच्या मुलांकडे नसतील तर तेवढ्या ताकदीनं ते मार्केटमध्ये आमचे विद्यार्थी शिक्षण क्षेत्राच्या कारकिर्दीमध्ये आपली कारकीर्द, करिअर मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. म्हणून माहितीच्या तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर त्यांना हे नॉलेज देणं गरजेचं आहे. नेमकं संगणक साक्षरतेचे फायदे काय? नोकरी प्रत्येक जण शिकतोय, ते नोकरी करण्यासाठी शिकतोय, व्यवसाय करण्यासाठी शिकतोय, काहीतरी उचित ध्येय करण्यासाठी शिकतोय, काहीतरी टार्गेट विजन आहे ना, क्लिअर आहे की नाही? भले इंजिनियर हो, डॉक्टर हो, वकील हो, एखादा IPS हो, IAS हो, एखादा कोणी पण हो, राजकीय बी हो, त्या विद्यार्थ्याला संगणक साक्षरता काळाची गरज आहे. आणि ती फक्त संगणक साक्षरता म्हणजे ज्ञान घेतल्याशिवाय होणार नाही. त्याच्यामध्ये ते गुण वाढवल्याशिवाय होणार नाही. त्यामध्ये ते गट आहेत पण त्याला ते
व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे ना. आज दऱ्याखोऱ्यातल्या तांडा वस्तीपर्यंत, जंगलापर्यंत, अगदी ग्रामीण भागापर्यंत, त्या सर्व भागापर्यंत आज ध्येय अकॅडमी आय एम विनरचं हे विजन घेऊन गेले. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक ढवळून निघाले आणि स्पर्धा परीक्षेचं महत्व कळाले. उगाच महाराज आज कोणच तुम्हाला सांगा ऑनलाईन क्लास देण्याचं कारण काय, ऑनलाईन टेस्ट देण्याचं कारण काय आहे, डिजिटल ऍप मुलांना चालू आहे का देण्याचं कारण आहे, ऑनलाईन निकाल पाहण्याचं कारण काय आहे. हे सर्व ऑनलाईन देण्याचं काम आमची मुलं त्यातून तंत्रस्नेही बनतील, संगणक साक्षरता बनतील, डिजिटल इंडियामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल आणि ज्ञानानं समृद्ध होतील आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती मात करतील. हा ध्येय अकॅडमीचा विजन आहे. आज महाराष्ट्रात नाही विश्वाच्या कुठल्या भागात जा ह्या सुविधा कोणी फ्री देणार नाहीये. म्हणून मायबापो हो, आम्ही तेच सांगतोय, विद्यार्थ्याच्या पाठीमागे राहा. ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात त्या पुढे करत चला. हे ज्ञान खूप मोठं आहे. ज्ञान असेल तरच मान आहे. शिक्षणातील सुधारणा होते. दुसरा फायदा आहे ऑनलाईन शिकणे, संशोधन, डिजिटल शैक्षणिक क्षेत्राचा वापर, शिक्षण प्रक्रियेला समृद्ध करण्याचं कार्य ह्या संगणकातून होत आहे आणि या डिजिटल मधून होत आहे. नॉलेज घेण्याचं एक माध्यम ते बनलं आहे. पण त्याला जीवनात सुलभता येते. बँकिंगचे व्यवहार घरी बसून करता येतात. आरोग्य सेवांचा वापरही त्या पद्धतीने आपल्याला फॅसिलिटी घेता येते. सरकारी सेवांचाही वापर करता येतो. बऱ्याच गोष्टी आपण शक्य नाही वेळ बचत तर ऑनलाईन खरेदी करू शकतो. काही गोष्टी सेलिंगही करू शकतो. या संप्रेषण सारख्या असणाऱ्या किंवा सुसंवादाच्या कम्युनिकेशनच्या बाबी बी ह्यातून बऱ्याचशा गोष्टी होतात. ईमेल आहे, ड्राईव्ह आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत आमच्या लेकरांना शिकवतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज जर त्या गोष्टी शिकला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लय मोठं काम करता येणार आहे. हे प्रत्येक पालकाला सांगतो. 2.5-3 वर्षाचा झाला की त्याला ते शिकू दे, काही हरकत नाही. फक्त वापर करण्याचं मात्र टायमिंग आणि प्रोटोकॉल पोरांना आपण शिकवलं पाहिजे. आपणच सांगणार, दुकानाला पोरांना पाठवणार. मग दुकानाला त्याला पाठवत राहिलं, साहित्य आणत राहिलं व्यवहार करण्यासाठी, पण तो काय आणतोय, काय तो खाद्यपदार्थ खातोय ह्याकडे लक्ष नाही दिलं तर काय होतं, एक दिवस ते सवय लागते. तसं हे मोबाईल बी घेतला वेळ लागतं ना. मोबाईल काय पाहतात, त्यातून काय फायदा घेतात ह्याच्यावर लक्ष नाही दिलं तर त्याला संस्कार लागत नाही. संस्कार आणि शिस्त ही शिक्षणाचे मूलभूत भाग आहेत. म्हणून त्यांना ते सुरुवातीला तसे वळण लावा. नक्कीच मुलं पुढे जातील आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत आहोत. नक्कीच उज्ज्वल प्रगती विद्यार्थ्याच्या भविष्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आधुनिक काळात संगणक साक्षरता म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचं आगमन आहे. येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स आणि मोठ्या मोठ्या डेटा सेटचा वापर आणि क्लाउड इतकं मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि या कॉम्प्युटर आणि संगणकामध्ये, डिजिटल इंडियामध्ये, या विश्व डिजिटल मध्ये अजून भरपूर काही घातलेलं आहे. त्याची कल्पनाही तुम्ही करायची नाही. आपल्या तिकडे जायचंच नाही. आपल्या बेस करायचा पहिल्यांदा. आपली मुलं 7वी-8वी पर्यंत आपल्या ध्येय अकॅडमीकडे आहेत. तर 14 वर्षाच्या मुलांना संगणक साक्षर झालं पाहिजे. हे ध्येय अकॅडमीचं विजन आहे आणि 2025 मध्ये ते टार्गेट आहे. तुम्ही जरी त्यांना शिकवलं नाही तरी आम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकवू. कसं शिकवू, तुम्हाला पैसा पण नको आम्हाला त्याचा. आम्ही मोफत देतोय. म्हणून तर आज महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी सिस्टीमला मोफत आहेत. असं कुठंच नाहीये. डिजिटल साक्षरतेची व्याप्ती वाढलेली आहे. म्हणून संगणक साक्षरता केवळ मूलभूत ज्ञान नसून डेटा विश्लेषण आहे, प्रोग्रामिंग कौशल्य आहे आणि ते काळाची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचंय. म्हणून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर वाढत चाललेला आहे. आपलं शिक्षण, व्यवसाय, आरोग्य सेवा, मनोरंजन, संगणक सर्व इंटरनेटवर अवलंबून आहे. मुलांना आपल्याला सशक्त बनवायचंय, ताकदवान बनवायचंय, प्रभुत्वान बनवायचंय, प्रभाववंत बनवायचंय. आणि याच्यासाठी ते पैलू, ते एक कौशल्य, तो गुण आमच्या विद्यार्थ्याबरोबर टॅलेंट सोबत असणं गरजेचं आहे. म्हणून ध्येय अकॅडमी आजचा हा विजन असणारा संगणक हे साक्षरता काळाची गरज आहे
आणि हा प्रोग्रामिंग तुमच्या पुढे आणला. भारतामध्ये संगणक साक्षरताचा जर आलेख पाहिला तर शहरी क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठी दरी आहे. म्हणून तर ध्येय अकॅडमी आज एकदम ग्रामीणातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काम करते, मोफत काम करते. अभिमान आहे त्या अकॅडमीचा आम्हा तुम्हा सर्वांना. शहरी क्षेत्रात पाहिलं संगणक क्षेत्राचं प्रमाण मोठं आहे, ग्रामीण भागातलं संगणक साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे. का बरं? तेवढी जागरूकता, उदासीनता ह्यात काय फरक आहे की नाही? ग्रामीण भागामध्ये पण उपलब्ध करून द्यायचं. एखादी गोष्ट कमी घ्या, एखादी कपडे कमी घ्या, एखादा खर्च कमी करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण आई वडिलांना आणि आपल्या आई बाबांना सतवायचं नाहीये, त्रास द्यायचा नाहीये. गरजेचं महत्वाचं हे पण पहा ना. ते आपल्यासाठीच काम करत असतात, दुसऱ्यासाठी नाही करत. त्यांना वाटतं आपली लेकरं मोठी व्हावीत, शिकावीत, ज्ञानानं समृद्ध व्हावीत, म्हातारपणी ते काठीचा आधार बनावेत, आपल्या खानदानाचं वंशाचं नाव उंचावं. गुरुजींना तेच वाटतं. शाळेचं नाव उंचावं, आईवडिलाचं नाव उंचावं, आमचंही नाव रोशन करावं, राष्ट्राचंही नाव रोशन करावं. ध्येय अकॅडमीला हे तर पाहिजे, महाराष्ट्र विकास पाहिजे, राष्ट्रहित पाहिजे. ही दरी कमी करण्याचं काम ध्येय अकॅडमी करणार आहे. 2025 अधिक नोकऱ्या कोणाला भेटतात? शहरी भागात भेटतात, ग्रामीण भागात संधीचं प्रमाणच कमी. हे जर नॉलेज आमच्या ग्रामीण भागातलं असेल, जेव्हा आमचा मुलगा एखादा 10वी-12वीचा बाहेर पडतो आणि आमचा शहरातला बाहेर पडतो आणि दोन्ही एका ठिकाणी इंटरव्ह्यू येतात, शहरातले लगेच सिलेक्ट होतात का? कम्युनिकेशन, त्यांचा असणारा अभ्यास, त्यांचा असणारं संगणक साक्षरता हे पाहिजे जाते. आमच्याकडे मुलाकडे नसते. कॉम्पिटिशनचं युग पण माहित नव्हतं. ध्येय अकॅडमी तरी आज तळागाळापर्यंत पोहोचल आणि येणाऱ्या काळात तेच काम करणार आहे. अधिक नोकरीही आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना मिळत नाही. त्यांचा काय अन्याय आहे, आपण मात्र ते दूर करूया. तुमची साथ आम्हाला हवे. शिक्षणाचा उच्च दर्जाही ग्रामीण मध्ये कमी आणि शहरामध्ये आहे, कारण त्यांना तेवढं ताकदीचं नॉलेज भेटत नाही. रेस एकच आहे ना. त्याच समजा रेस आहे, एखाद्याला आपला कुठेतरी नुसतं भाकरभाजी करून रस्त्यावर उतरलं रनिंगला आणि दुसऱ्याला पोषक आहार आहे, सकस आहार आहे, पाहिजे ते ड्रायफ्रूट आहे, सर्व गोष्टी त्याला ताकद देण्यासाठी. तर आमचा ग्रामीणला नुसता भाकरभाजी खाऊन रनिंग तिथवर करेल का? त्याला पण त्याच्या तसं पोषक द्यावं लागेल ना शरीर वाढीसाठी आणि येणाऱ्या रेससाठी. तसं शिक्षणाच्या रेसमध्ये आम्हालाही तेवढ्याच ताकदीचं नॉलेज विद्यार्थ्याला द्यायचं आहे, जेणेकरून स्पर्धेमध्ये उतरेल तर जिंकण्याची चांगली त्याच्याकडे असली पाहिजे. असं ताकदवान नॉलेज आपल्याला द्यायचं आहे. म्हणून भारतामध्ये आपल्याला संगणक साक्षरता हा विषय तळागाळापर्यंत पोहोचायचा आहे. आता नेमकं संगणक साक्षरता वाढवण्यासाठी उपाय, शैक्षणिक कार्यक्रमामध्ये पाहिलं तर शाळेमध्ये लॅब ओपन केल्या, डिजिटल रूम बनवले आहेत. शिक्षक बंधू भगिनीही विद्यार्थ्याला वेगवेगळ्या पद्धतीतून मोबाईलतून ऑनलाईन शिक्षण शिकवत आहेत, ऑनलाईन टेस्ट सोडवत आहेत. सॉफ्टवेअर शाळेमध्ये बऱ्याच प्रकारे शिक्षणाचे एज्युकेशनचे आलेले आहेत. सार्वजनिक क्षेत्रात पण काही ग्रामीण भागामध्ये ते केंद्र ओपन केलेले आहेत. लोकांना संगणक आणि इंटरनेटचा वापर शिकवला आहे. समाजकार्य आज चाललेलं आहे. सरकारी धोरणामध्ये पण आज वेगवेगळ्या ट्रेनिंग होतात, शिक्षकाच्या ट्रेनिंग होतात, तेच विद्यार्थ्याला नॉलेज देतात. अनेक ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम केलेले आहेत, सबसिडी दिल्या आहेत ते केंद्र उभारण्यासाठी. शासन स्तरावर तेवढं चांगलं कार्य केलं जातं. डिजिटल साक्षर अभियानामध्ये तर जागरूकता निर्माण केलेली आहे, लोकांना त्याचं महत्व पटवून सांगितलेलं आहे आणि आता वापरणं हे काळाची गरज बनलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. म्हणून 2025 आहे ना, आपल्या ध्येय अकॅडमीमध्ये जर किमान आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. ध्येय अकॅडमीमध्ये असलेल्या विद्यार्थ्याला 100% संगणक साक्षर करायचं त्या विजन सिस्टीमने राखलं आहे. आपणही तेवढ्या ताकदीने त्याला सपोर्ट करावं. आता आहे त्या असणाऱ्या गोष्टीवर त्यांना फोकस करावा, ज्या साहित्य आहेत त्या उपलब्ध करून त्या विद्यार्थ्याला संगणक साक्षर करण्याचं काम तुम्ही करावं. मोबाईल सर्वांच्या घरी आहे, त्याला काय लॅपटॉप पण टॅबच असल्यावर होतं नाही, त्याच्यावर पण बरंच आहे. त्या गोष्टी आपण शिकवणार आहे 1 फेब्रुवारीपासून. शाळा व कार्यक्रमाअंतर्गत संगणक साक्षरता होते. शाळेचे अभ्यासक्रम भरपूर आता लोकांनी सामाजिक क्षेत्रातून पण त्यांना वेगवेगळे टॅब दिले, तर वेगवेगळे सॉफ्टवेअर दिले, तर मूलभूत कौशल्य देऊन शिकतायत मुलं. मुलांना संगणक वापर शिकवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केलं पाहिजे. गेमिंग आणि क्रिएटिव्हिटी प्रोत्साहित केली पाहिजे.
आणि क्रिएटिव्हिटी असली तरच मुलं अजून काय होऊ शकतात, पुढे जाऊ शकतात. शिक्षकाचे प्रशिक्षण यातून पण आपल्या शासन स्तरावर वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना दिले जातात. त्यांनाही तंत्रस्नेही बनवलेलं आहे. डिजिटल इंडियामध्ये सर्व गोष्टी चांगल्या खूप होऊ लागल्यात आणि शिक्षण क्षेत्रामधला डिजिटल वापर जो आहे हा खूप मोठ्या लेवलला आहे. विविध कोर्सेस उपलब्ध झाले आहेत, डिजिटल पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत, डिजिटल ही सर्व काही आहे. आणि त्याच्यामुळे संगणक साक्षरता आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं तर हे सर्व नॉलेज त्यांना सहजपणे घेता येईल. हे शिक्षणाचं माध्यम बनलेलं आहे, माहितीचं माध्यम बनलं आहे, इन्फॉर्मेशनचं ते माध्यम बनलं आहे. तर त्यापासून आम्हाला विद्यार्थ्याला वंचित ठेवायचं नाहीये. तगडा बनवण्यासाठी हे आम्ही संगणक साक्षरता मुलांना देणार आहेत, घडवणार आहेत आणि त्याच्या पाठीशी उभं राहणार हा ठाम विश्वास तुमच्या आमच्या मनामध्ये. सरकारी स्तरावर संगणक साक्षर विशेष कार्यक्रम राबवले जातात आणि सार्वजनिक ठिकाणी पण इंटरनेटचा वापर कसा वाढावा, वेगवेगळे जाहिरात पण येतात की त्याचा दुरुपयोग पण होतो. त्यातून कसं सायबर ह्या व्हायरल काही काही असे व्हायरस असतात की पूर्ण क्राफ्ट करून टाकतं, काही काही हॅक करतात. याच्यावर पण भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत. ह्या गोष्टी आताच मी तुम्हाला सांगणार नाही, टप्प्याटप्प्याने ते सांगणार आहे. पण आमच्या मुलाला याच्यातून बचाव होण्यासाठी, यातून मजबूत नॉलेज घेण्यासाठी आणि येणाऱ्या गोष्टीला फाईट करण्यासाठी संगणक साक्षरतेची गरज आहे. म्हणून सरकारी पातळीवर हे खूप चांगलं काम चालू आहे. आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. आज ध्येय अकॅडमीतल्या आयाम युनिटचे जेवढे विद्यार्थी आहेत ना, ते यशस्वी होण्याकरता अनेक आपण उपक्रम राबवले. तुम्ही बघताय डिजिटल ऍप त्यांना डाउनलोड करण्यापासून, त्याचं लॉग इन करण्यापासून, त्याचा दररोज टाइम टेबल बघण्यापासून, ऑनलाईन क्लास करण्यापासून, त्याचा होमवर्क त्यावर कम्प्लीट करण्यापासून, ऑनलाईन टेस्ट देण्यापासून, त्याचा रिझल्ट पाहण्यापासून, हॉल तिकीट डाउनलोड करण्यापासून, आपली वयावर ऑनलाईन पाहण्यापासून, ह्या गोष्टी सर्व ऑनलाईन केल्यात. का तर आमचे विद्यार्थी त्यातून शिकावेत, पालकही त्यातून शिकावेत, हा हेतू होता. आज कोणीही हे राज्यामध्ये हे करू शकत नाही मोफत. पण सिस्टीमचं विजन क्लिअर आहे, महाराष्ट्र आगे म्हणून. आणि महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी त्या लागतीचे बनव यासाठी काम चालू आहे. म्हणून आपण आयाम युनिटच्या परीक्षेला आपण बसलेलो आहोत. त्याचा अभिमान तुम्हाला आहे आणि खरं तर तुमचं भाग्यवान आहे तुम्ही. या बाबतीत मोठं नियोजन केलेलं आहे. संगणक साक्षरतेचं उद्याच म्हटलं म्हणून लगेच साक्षर होणार नाही. एबीसीडी पासून शिकवायला लावायचे. कच्चं नॉलेज नाही, बेस पक्का असताना बिल्डिंग किती मोठी बांधता येईल. बेस कच्चा होऊन अर्धवट नॉलेज नाही द्यायचं. हाफ नॉलेज डेंजरस. आमच्या मुलाला हाफ नॉलेज नाही द्यायचं. आम्हाला खूप चांगलं सशक्त बनवायचं आहे. आणि 2025 आमच्या संगणक साक्षरतेसाठी, डिजिटल इंडियासाठी, डिजिटल महाराष्ट्रासाठी, डिजिटल स्टुडंटसाठी महत्वाचं आहे. आपण त्याचं नियोजन केलंय आणि ते तुम्हाला लवकरच मिळेल आणि त्याचा फायदाही मुलांना होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये संगणक साक्षरता महत्वाचं कौशल्य बनले आहे, जे शिक्षण, नोकरी आणि जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये प्रभाव परिणाम करणार आहे. भविष्यात डिजिटल साक्षरता अधिक महत्वाची आहे. त्यामुळे आज संगणक साक्षरता वाढवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आमच्या आधुनिक पिढीला खूप छानपैकी ट्रेड करणार आहोत आणि ते विजन घेऊन आम्ही निष्कर्ष आणि भविष्य प्रत्यक्षात साक्षर उतरणार आहोत आणि त्या यशाचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार असणार आहोत. आणि त्यासाठी सिस्टीमचं काम चालू आहे. इतकं सुंदर काम या ठिकाणी चालू आहे. आता तुम्हाला ह्या गोष्टी मी सर्व क्लिअर केल्या. अशा पद्धतीने आपल्याला मुलांना बनवायचंय, घडवायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाठीशी राहणं गरजेचं आहे. या टॉपिक मध्ये मी आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये अनेक समस्यांना सामोरं जायचे, किंवा ज्ञानाची आपल्या कक्षा रुंद होताना साक्षरतेचं म्हणजे संगणक साक्षरतेचं महत्व आहे हे सांगण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खूप खूप या ठिकाणी तुम्ही छानपैकी ऐकलं, धन्यवाद तुम्हाला. उद्या आपली ऑनलाईन टेस्ट होणार आहे. मुलांनी छानपैकी टेस्ट या ठिकाणी सोडवायची आहे. संगणक साक्षरता विषय हा समजून घेतलाय. टप्प्याटप्प्याने आपण शिकत जाणार आहोत. फक्त तुम्हाला महत्व त्याचं असावं. महत्व असेल तर निश्चितपणानं आवडीने काम करतो आणि आवड असेल तर सवड भेटते आणि सवड असेल तर शिक्षण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असा ठाम विश्वास ध्येय अकॅडमीचा आहे. आज आयाम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा एक छान भाग नवीन नॉलेजचा पाहायला भेटला. खरंच भाग्यवान आहात. आम्हाला बी असं वाटतं की त्या काळात आम्हाला जर हे भेटलं असतं तर विजन कुठं पोहोचलं असतं, आमचा देश कुठं पुढे गेला असता. असो, आज आपण मात्र या नॉलेजचा वापर करूया आणि पुढे जाऊया. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना उद्याच्या ऑनलाईन परीक्षेसाठी आपण शुभेच्छा देऊया. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. ओके, बाय बाय.